फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत हिराबाई ठक्कर यांच्या या ग्रंथावर आपण कर्माचा सिद्धांत दर गुरुवारी रात्री 8 वाजता समजावून घ्यायला एकत्र जमतो. आजही गुरुवार आहे आणि आपण सर्वजण हा कर्माचा सिद्धांत जाणून घेण्याच्या प्रयत्नाची पुन्हा एकदा पराकाष्ठा करणार आहे. मी असं का म्हणतोय, त्याला कारण आहे की या कर्माच्या सिद्धांतात प्रत्येक वेळेला सिद्धांत आपली वेगवेगळी अंग दाखवतोय. रोज दर गुरुवारी म्हणा किंवा प्रवचनाच्या प्रत्येक वाक्यात एक नवीन आयाम आपल्याला मिळतोय, एक नवीन गोष्ट आपल्याला समजते. आपण प्रयत्न करतोय समजून घेण्याचा. हा कर्माचा सिद्धांत. कर्माचा सिद्धांत समजून घेत असताना कधी कधी दमछाकही होते. मला बरेच लोक भेटतात वैयक्तिकरित्या आणि मला सांगतात की कर्माचा सिद्धांत आम्हाला वाटत होता फार सोपा आहे, पण तितका सोपा नाही. पण तुम्ही फार छान पद्धतीने सोपा करून सांगता, पण कधी कधी आम्हाला खूप जिकरीचं जातं हे समजून घेणं की कर्माचा सिद्धांत नक्की काय. क्षणात असं वाटतं की हा समजलाय, क्षणात पटकन काहीतरी नवीन समजतं. तर ह्या कर्माच्या सिद्धांतात आपण गेल्या गुरुवारी एका सिंहाच्या बछड्याची गोष्ट समजून घेतली की एक सिंहाचा बछडा जन्मताच काही कारणाने आपल्या मातेच्या पासून वेगळा होतो आणि एका धनगराला सापडतो. तो धनगर त्याला त्याची दया ती धनगराला आणि त्या सिंहाच्या बछड्याला तो आपल्याकडे आणतो आणि आपल्या मेंढरांच्या कळपात त्याला वाढवू लागतो. हळूहळू तो सिंहाचा बछडा आपणही एक मेंढरू आहे असं समजून चालत असतो. ही गोष्ट आपण गेल्या गुरुवारी व्यवस्थित समजून घेतली आहे. आपण या गोष्टीतल्या सिंहाप्रमाणे आपल्याला कोणी समर्थ गुरु सिंहाच्या छावेरूपी जीवात्म्याला भेटला तरच त्याला आपल्या मूळ अस्सल स्वरूपाचं ज्ञान होईल आणि तरच तो आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होईल. एक हलकीशी ट्रिक म्हणा, हलकास एक कौशल्याची गोष्ट आपण या कथेतून शिकलो की आपण आपल्या कर्मबंधनातून कसे मुक्त होऊ शकतो. तर त्याचे एक गमक आपल्याला सापडलं आहे. सूक्ष्मतेने आपल्या समोर ते मांडण्यात आलंय या कर्माच्या सिद्धांतात की त्या सिंहाच्या छाव्याला जसा कोणी समर्थ गुरु म्हणजे तो मोठा सिंह तो भेटतो, तसाच आपल्याला सुद्धा जर कोणी समर्थ गुरु या जीवात्म्याला, आपण छाव्या रूपी एक जीवात्मा आहोत आणि या जीवात्म्याला भेटला तरच आपल्याला म्हणजे त्या जीवात्म्याला आपल्या अस्सल स्वरूपाची ज्ञान होईल. आपल्याला कर्मबंधनातून मुक्त होण्याचा एक मार्ग काय आहे, तर आपल्याला आपला जन्म का झाला आहे आणि आपलं खरं स्वरूप काय आहे हे जाणून घेण्यासाठी गुरु करणं आवश्यक आहे. आणि गुरु भेटल्यानंतर हळूहळू त्यांच्या बरोबर साधना करत करत आपल्याला एक ना एक दिवस आपल्या अस्सल स्वरूपाचं ज्ञान होणार. आणि हे
100% किंवा 200% म्हटलं तर खरं आहे. आपल्या स्वस्वरूपाचं आपल्याला ज्ञान झालं तरच आपल्या सर्व कर्मबंधनातून आपोआप आपली मुक्तता होईल. जेथे जीवात्म्याला काही निराळे बनायचंच नाहीये, केवळ अज्ञानवशात आपण जे नाही ते आपण आहोत अशी भावना जाऊन स्वस्वरूपाचं ज्ञान होणं आवश्यक आहे. आपण जे आहोत, आपण ह्या शरीराला आपण समजतोय, पण शरीर हे फक्त साधन आहे या भूतलावर आपल्याला मिळालेलं. या साधनात आतमध्ये एक जीवात्मा आहे, एक आत्मा आहे, जीवरूपी आत्मा. त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होणं आपल्याला गरजेचं आहे. आता या जीवात्म्याला जन्म घेतल्यावर निराळं काही बनायचंच नाहीये. केवळ अज्ञानवशात, अज्ञान असल्यामुळे आपण जे नाही आहोत ते आहोत अशी आपली भावना जी झाली आहे ती जाऊन आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे. मेंढरापासून सिंह बनला असं नाही. मेंढरापासून सिंह बनलेला नाही. फक्त काय झालंय, केवळ आपण मेंढरू आहोत हे त्याचं अज्ञान पटल दूर झाला. अज्ञानाचा पडदा होता तो त्याच्यावरून दूर झाला व त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली. आपण अज्ञ, अल्प, विनाशी जीव नसून आपण अज्ञ म्हणजे ज्ञान नसलेला, अल्प म्हणजे छोटा मोठा जीव प्राणी नाही आहोत आपण, आणि आपण विनाशी नाही आहोत. तर आपण काय आहोत, आत्मा हा विनाशी नाही, अविनाशी आहे. तर आपलं खरं स्वरूप काय आहे, तर सच्चित आनंद स्वरूप आपण आहोत. सच्चित आनंद स्वरूप आपण आहोत. ही जीवात्म्याची खात्री होणं फार गरजेचं आहे. ती झाली की आपोआपच तो अहम ब्रह्मास्मी अशी सिंह गर्जना करेल. तर संत तुलसीदास रामायणात काय सांगतात, आपण गेल्या गुरुवारी बरोबर याच ठिकाणी आपलं प्रवचन थांबवलं होतं. ते म्हणतात, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी, सो मायावश भयऊ गोसाई, बद्धे कीर मरकटकी नाही. आता खरीच अवस्था बघा काय, जीवात्मा हा ईश्वराचा अंश आहे. आपण नेहमीच पाहतोय, ऐकतोय. तो अविनाशी आहे, चेतन आहे, अमल आहे, सुखाची केवळ रास आहे. हा खरा जीवात्मा आहे. तो कसा आहे, तो ईश्वराचा अंश आहे, अविनाशी आहे, तो कधीही त्याचा नाश होऊ शकत नाही. चेतना आहे त्याच्यात, अमल म्हणजे कुठच्याही प्रकारचं मल त्याला लागलेलं नाही, चिकटलेलं नाही, आणि सुखाची केवळ एक रास आहे. पण मायेला वश झाल्यामुळे एखाद्या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे किंवा मदाराच्या माकडाप्रमाणे स्वतःला बद्ध, अल्पज्ञ इत्यादी आपण मानतो. बघा, आणि खरंच हीच अवस्था आहे की नाही आपली. आपण काय झालोय, माया जी आहे ती आपल्याला या लोकात आल्यानंतर मायेचा प्रभाव आपल्यावर पडला आणि मायेला आपण वश झालो आहोत. हा माझा, तो माझा, मी अमुक, मी तमुक, ह्या सगळ्या गोष्टीत आपण अडकलो गेलो. ही जी माया आहे हिला वश झाल्यामुळे एखाद्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखे किंवा एखाद्या मदाराच्या माकडाप्रमाणे आपण स्वतःला काय केलंय, बांधून घेतलंय, बद्ध करून घेतलंय, आणि अल्पज्ञ असे आपण स्वतःला समजू लागलोय. अल्पज्ञ म्हणजे काय, तर आपल्याला कुठच्याही गोष्टीचं पुरेपूर ज्ञान नाही, आपल्याला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, आपण अजाण आहोत असं आपल्याला पण बनवून घेतलंय. पण खर तर हा आत्मा हा परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळे त्याच्यात सर्व काही गोष्टी त्या परमात्म्याच्याच आलेल्या आहेत. पण ते परमात्मा स्वरूप आत्मा विसरलेला आहे, हेच सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. आणि ते एकदा ज्ञान झालं की मग या कर्मबंधनातून आपोआप त्या जीवात्म्याची सुटका होते. आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर आपली सर्व संचित कर्मे क्षणात कशी भस्मीभूत होऊन जातात, ही गोष्ट एका दृष्टांताद्वारे आता आपण लक्षात घेऊ. आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचं आपल्याला ज्ञान झाल्यावर आपली ही सर्व संचित कर्म, गेल्या गुरुवारी आपण हेच समजलो, क्रियमाण कर्म आपल्या हातात आहेत, सजगतेने आपण करा. आणि आपण भोगत आहोत जे प्रारब्ध आहे,
ते प्रारब्ध आपल्याला भोगणं क्रमप्राप्त आहे, हे भोगून सारायलाच पाहिजे. मग ते सारत असताना आपल्याला एक योग महत्वाचा आहे. तो कुठचा योग आहे? भक्ती योग. आणि कर्म करत असताना आपल्याला कर्मयोग म्हणजे क्रियमाण करत असताना कर्मयोग. आणि संचित कर्म जे अजून परिपक्व झालं नाही, जे प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगायला तयार झालेलं नाही, ते संचित कर्म साठा ज्याचा आहे, संचय ज्याचा आहे, त्या कर्माच्या संचयाचं काय करायचं? तर आपल्याला जेव्हा ज्ञान होणार, म्हणजे ज्ञान योग आपल्याला प्राप्त होणार, तेव्हा आपण ती सगळी संचित कर्म परिपक्व होण्यापूर्वी जाळून भस्मीभूत करायची. तर ती कशी? तर ते एक दृष्टांत दिला आहे, तो आपण बघू आणि त्यानुसार आपण लक्षात घेऊ. एकदा एक गृहस्थ रात्री आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारत होता. नंतर दोघांना झोप लागली. थोड्याच वेळात त्या गृहस्थाला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला असे दिसले की त्याने एका माणसाचा खून केला. पोलिसांनी त्याला पकडले. खुनाच्या आरोपाखाली सतत 3 वर्षेपर्यंत त्याच्यावर खटला चालला व आरोप सिद्ध होऊन त्याला 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. जेलर फार कडक स्वभावाचा होता. रोज काही ना काही कारणावरून तो त्याला पाठीवर चापकाचे फटके मारी. असे होता होता त्याने 3 वर्षे शिक्षा भोगली. फटक्यांच्या माराने त्याच्या पाठीचे अगदी धिरडे झाले होते. एक दिवस काही कारणावरून जेलर फारच भडकला व त्याने त्याला इतके मारले की त्याची पाठ अक्षरशः रक्तबंबाळ झाली. हा सर्व एक दृष्टांत आहे पहा. एकदा एक गृहस्थ जो आहे तो रात्री आपल्या पत्नी बरोबर गप्पा मारत बसला होता. नंतर दोघांना झोप लागली आणि थोड्याच वेळात त्या गृहस्थाला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न आता मी तुम्हाला वाचून दाखवलं. खुनाच्या आरोपाखाली त्या खुनाच्या आरोपाखाली सतत 3 वर्षेपर्यंत त्याच्यावर खटला चालला. हे सगळं त्याने एका माणसाचा खून केला वगैरे, हे सगळं त्याला स्वप्नात पडलेलं, लक्षात घ्या, प्रत्यक्षात घडलेलं नाही. आणि हे सगळं जे स्वप्न आहे ते आता मी तुम्हाला वाचून दाखवलं. पुढे काय झालं तर रोज तो जो जेलर होता तो त्याच्या पाठीवर मारायचा चापकाचे फटके आणि एक दिवस त्याने इतकं मारलं की त्याची पाठ रक्तबंबाळ झाली. हे सगळं काही त्याला स्वप्नात दिसतंय. स्वप्नातच तो जोराने अरे बापरे माफ करा आणखीन नको असे ओरडू लागला व तेवढ्यात त्याला जाग आली. पत्नी शेजारीच होती. तिने घाबरून विचारले, काय झाले, का ओरडता? तुम्हाला किती घाम फुटलाय बघा. त्याने सांगितले, अगं माझ्या पाठीकडे बघ, फटक्यांच्या माराने ती किती रक्तबंबाळ झाली. बायको म्हणाली, अहो तुम्ही तर 2 पांघरून गादीवर चांगले झोपलेले आहात, पाठ रक्तबंबाळ कशी होणार? पाठीला घाम आला आहे. स्वप्नात सगळं दिसतं आणि ते प्रत्यक्षात घडलं असा भास होतो. स्वप्नातून जागे झाल्याबरोबर त्या माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाचं भान आलं. हे काय होय? आपण आता जे जीवन जगत आहोत ते एक प्रकारे आपण निद्रित अवस्थेत आहोत, मायेच्या अंमलाखाली आलो. त्यामुळे निद्रित अवस्थेत आहोत, झोपेत आहोत. इथे पण तसंच आहे. झोपेतून जागे झाल्याबरोबर त्या माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान आले, म्हणजे ज्ञान झाले की मी खुनी नाही, निर्दोष आहे. केवळ स्वप्नात आपण घाबरलो. आणि नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की स्वप्नात मला एका माणसाच्या खुनाबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली व त्यातली 3 वर्षे शिक्षा भोगूनही झाली. त्याआधी खटला 3 वर्षेपर्यंत चालला होता, इत्यादी 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 सगळं काही त्याने सविस्तर आपल्या पत्नीला सांगितलं. पत्नी म्हणाली, अहो रात्री 12 पर्यंत आपण गप्पा मारत होतो, नंतर दोघांना झोप लागली व आता तर अवघे 12:30 वाजलेत. अर्ध्या तासात तुम्ही 6 वर्षे कुठे जाणार? त्या माणसाला स्वप्नात 10 वर्षांची शिक्षा झाली होती, त्यातील 3 वर्षांची सजा त्याने भोगून संपवली. आता त्याला राहिलेली 7 वर्षे तुरुंगात काढणे जरुरी आहे का? हे सगळं स्वप्नात बघितलंय त्यांनी. स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेत आल्यावर तुरुंगवासाच्या राहिलेल्या 7 वर्षांचे त्या माणसाचे संचित कर्मे त्वरित भस्मसात झाले. कसं? तुम्हाला जागृत अवस्था आली म्हणजे आपल्या आत्म्याला, आपण जो जीवात्मा आहोत त्याला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचं जाण झालं. आता आपण आपला जो आत्मा आपण रोज आयुष्य जगतो आहोत इहलोकात आल्यावर, तर आपण एक प्रकारे झोपेत आहोत.
या झोपेतून खडबडून जागा करण्यासाठी आपल्याला कोण लागणार? सद्गुरू लागणार, गुरु लागणार. तो गुरु आपल्याला स्वस्वरूपाचा जाणीव करून देणार, म्हणजे आपल्या या निद्रेतून, आपल्या या झोपेतून आपल्याला जाग करणार. आणि जाग झाल्यावर त्याला कुठच्याही प्रकारची खऱ्या अर्थाने स्वस्वरूप जाणीव झाल्यानंतर कितीही घोर आणि कितीही मोठं पर्वतासमान संचित कर्म जमा असलं तरी सुद्धा ते भस्म होऊन राख होऊन जातं. कारण आता त्याला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचे ज्ञान झाले. त्या ज्ञानाग्नीने त्याचे संचित कर्म भस्म झाले. अशा रीतीने हा जो दृष्टांत आहे, स्वप्न दृष्टांतात, स्वप्नात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो त्या गोष्टी आपण सत्य मानतो. तसंच आपण या जीवनात जगत असताना या भौतिक स्वरूप सगळ्या गोष्टी या माया स्वरूप आहेत. या माया स्वरूप गोष्टींनाच आपण आपलं मानतो, यांनाच आपलं खरं मानतो. हेच आपलं आयुष्य, हेच आपलं जीवन. पण परमात्म्याने आपल्याला या इहलोकात जन्म दिला आहे. तो एक आत्मस्वरूप आपण आहोत, जीवात्मा आहोत. त्या शिवात्म्याने आपल्याला जन्म दिलाय. मग काही ना काहीतरी कारण असेल, पण ते कारण शोधण्यासाठी आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वस्वरूपाची आठवण होणं, जाणीव होणं गरजेचं असतं. एकदा ते झाल्यानंतर सगळी जी कर्म आपण घेऊन फिरत आहोत असं आपण म्हणतो. कोण घेऊन फिरतय? स्वप्नवत असलेला तो जीवात्मा आहे. तो जीवात्मा ही सगळी कर्म घेऊन फिरतोय जन्मोजन्मी. आणि ज्या जन्मात त्याला खऱ्या अर्थाने जाग येणार, स्वस्वरूपाचा ज्ञान होणार, तेव्हा ती जी स्वप्न अवस्थेत जीवात्मा कर्म घेऊन फिरतोय, संचित कर्म, ती नाहीशी होणार. ती असणारच नाहीत, मुळात ती नाहीच आहेत. ही मायावश दुनिया जी आहे, हे जग जे आहे, हे ब्रह्मांड आहे, हे निर्माण करणाराच तो भगवंतच आहे. त्यानेच त्याचीच ही लीला आहे. तर ती लीला तिथेच संपुष्टात येणार जेव्हा आपल्याला कळणार की आपण त्या परमात्म्याचेच अंश स्वरूप आहोत. तर हे कसं होणार? तर आपल्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला पाहिजे. ज्ञानाग्निम सर्व कर्माणि भस्मसात कुरुते, गीतेच्या 4थ्या अध्यायात 37वी ओवी आहे. ज्ञानाग्निम सर्व कर्माणि भस्मसात कुरुते. ज्ञानाग्नी एकदा चेतला, आतमध्ये पेटला, प्रज्वलित झाला की सगळी जी कर्म, सर्व कर्माणि भस्मसात कुरुते, सगळी कर्म जी आहेत ती भस्मसात करून टाकतात तो ज्ञानाग्नी. ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेतील सुखदुःखे स्वप्न असेपर्यंत खरी खुरी वाटतात, पण त्या अवस्थेतून त्याच्याहून श्रेष्ठ जी जागृत अवस्था आहे, स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था, जागृत अवस्था ही श्रेष्ठ अवस्था आहे. त्यात आल्यावर सर्व मिथ्या भासतात, कारण ती मिथ्याच असतात. हे सगळे जे मायावश आहे, हे मिथ्या आहे, म्हणजे खोट आहे. जे आपल्याला दिसतंय, असं आपल्याला वाटतंय, ते नाही आहे. मग तुम्ही म्हणता, मग आम्हाला का दिसतं? ही स्वप्न का पडतात? स्वप्न पडण्याचं कारण असतं, त्याला कारण हेच असतं की आपण जे नाहीत ते आपण आहोत असं आपण आतल्यात समजत राहतो. आपल्या स्वतःला आपण भासवतो. एका स्वप्नवत दुनियेत आपण जगत असतो. आणि आपण जेव्हा निद्रित अवस्थेत जातो तेव्हा आपण दिवसभर जो मुखवटा पांघरून फिरत असतो, तोच मुखवटा घेऊन आपण झोपतो. आणि स्वप्नात सुद्धा आपल्याला तेच तेच दृष्टांत होऊ लागतात. हा मनुष्य जो झोपलेला, हा खऱ्या अर्थाने गुन्हेगार नव्हताच, पण स्वप्नात कुठेतरी बोलताना एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल चर्चा त्या पतीपत्नीने झोपण्यापूर्वी केली असावी, किंवा कधीतरी त्याच्या आयुष्यात कोणाशी तरी अशा खटल्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचा विषय आला असेल, तो विषय त्याच्या मनाच्या अंतरपटलावर होता. तोच अचानक त्या निद्रित अवस्थेत आल्या, त्या झोपेमध्ये त्याला स्वप्नाने दिसला की त्याने स्वतः एखाद्याचा खून केला. त्याच्यावर 3 वर्ष खटला चाललाय आणि 3 वर्ष त्याला सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्या जेलर हा फार कठोर होता आणि तो त्याला रोज चापकाचे फटके मारत होता. हे सगळं घडत असताना त्या शरीराने ते स्वप्नावस्थेत भोगलं. रक्ताच्या जागी त्याच्या पूर्ण पाठीला 2 पांघरून घेतल्यामुळे
पाठीला पूर्णपणे घाम आला होता, शरीराला पूर्ण घाम आलेला. आता इथे ही सगळी जागृत अवस्था आल्यावर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिथ्या असतात, खोटं आहे ते समजतं, कारण ती मिथ्याच असतात. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतील सर्व सुखदुःख ही मिथ्याच असतात. पण जोपर्यंत माणूस जागृत अवस्थेत श्रेष्ठ जी ज्ञानावस्था आहे, आपण म्हटलं निद्रावस्था, निद्रावस्थेपेक्षा श्रेष्ठ जागृत अवस्था, आणि जागृत अवस्थेपेक्षाही श्रेष्ठ अवस्था आहे ज्ञानावस्था. ज्ञान प्राप्त झाल्यावर आता मी आपल्याशी बोलत आहे, मी आपल्याला या प्रवचनात बऱ्याचशा गोष्टी सांगतो आहे, आपण ते पाहत आहात. आपल्याला वाटतंय की आपण झोपलेलो नाही आहोत, आपण जागे आहोत, ही जागृत अवस्था आहे. पण याच्यातून आपल्याला काय मिळतं तर ज्ञान मिळत आहे. आपण त्याच्या पुढच्या श्रेष्ठ अवस्थेत पदार्पण करतो आहोत, जी ज्ञानावस्था आहे. त्यात आपण पोहोचत नाही तोपर्यंत ती ज्ञानावस्था आपण प्राप्त करू शकत नाही. तोपर्यंतच ती खरी खुरी भासतात जी मिथ्या आहेत. एकदा ज्ञानाग्नी प्राप्त झाला, प्रज्वलित झाला, की मग ती खोटी आहे ती समजतात. पण ज्ञानावस्था प्राप्त होता क्षणी ती सर्व मिथ्या होती याबद्दल आपली खात्री होते. अगदी सोपं आहे. पण या गोष्टींमध्ये अजून असं काही गोष्टी फिरवल्या गेल्यात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला आता समजलं होतं, पुन्हा आपल्याला आपण हरवलोय की काय. तर पहा, कठीण असं काही नाही. एकदा माणूस रात्री खीरपुरी सारखी मिष्टान्ने खाऊन आनंदात झोपला, तरी त्याला जर असे स्वप्न पडले की तो 7 दिवसांचा उपास आहे, तर तो भिक्षापात्र घेऊन स्वप्नात दारोदार अन्नासाठी भीक मागत फिरेल. अशा वेळी प्रत्यक्ष शंकराचार्य जरी त्याच्यासमोर येऊन सांगू लागले की अरे अज्ञानी जीवा, तू भुकेला नाहीस, रात्री पोटभर मिष्टान्न खाऊन झोपला आहेस, आता तू स्वप्नात उगीच स्वतःला भुका मानत आहेस, तरी त्या माणसाचा खुद्द शंकराचार्यांवरही विश्वास बसणार नाही. तो ज्या क्षणी जागृतावस्थेत येईल, निद्रावस्थेतून झोपेतून तो जागृतावस्थेत येईल, तेव्हाच त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचं भान होईल की तो भुकेलेला नाही, पोटभर मिष्टान्न खाऊन झोपलेला आहे. आणि मग त्याला शंकराचार्यांच्या समजवण्याची गरजच भासणार नाही. इथे आपल्याला गरज का भासतेय, कारण आपल्याला ज्ञानाग्नी आपल्याला मिळालेला नाही, आपल्या आतमध्ये प्रज्वलित झालेला नाही, ज्ञानावस्था आपल्याला आलेली नाही. तर इथे एकदा ती प्राप्त झाल्यानंतर मग कुठचाही शंकराचार्य, कुठचाही गुरु याची गरजच भासणार नाही, कारण आपली सगळी कर्म त्याच क्षणी ज्ञान प्राप्त झाल्याने भस्मसात होऊन जाणार आहेत. त्याचप्रमाणे जागृतावस्थेत असणाऱ्या पण मायेच्या प्रभावात अज्ञानात असलेल्या आपल्यासारख्या जीवांना आपली शास्त्रे व संत महात्मे कंठरवाने आवर्जून सांगत आहेत की स्वप्नावस्थेप्रमाणे ही जागृत अवस्था ही मिथ्याच आहे. आता बघा, आपण जागृत अवस्थेत आहोत, आता प्रवचन पाहताय, मी प्रवचन देतो, आपण जागृत अवस्थेत आहे. पण मायेच्या प्रभावाने अज्ञानात असलेल्या आपल्यासारख्या जीवांना आपली शास्त्र आणि संत कंठरवाने ओरडून ओरडून सांगतायत, आवर्जून सांगतायत की स्वप्नावस्थेप्रमाणे आताची जी ही जागृतावस्था ही सुद्धा मिथ्या आहे, ही सुद्धा खोटी आहे, वरवरची आहे. केवळ ब्रह्मच सत्य आहे. तू तयार नाहीस, कारण अजून आपण जागृत अवस्थेतून त्याहून वरच्या अशा ज्ञानावस्थेत पोहोचलेलो नाही. बघा, हेच मागासपासून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्नावस्थेप्रमाणे जागृत अवस्था ही मिथ्या आहे. आपण आता जी जगतोय हे सुद्धा म्हटलं ना, जग हे खोटं आहे. का खोटं आहे, तर जोपर्यंत आपल्याला ज्ञानावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत हे खोटं आहे आपल्याला कळणार नाही. एकच सत्य आहे, काय? ब्रह्म, तेच सत्य आहे फक्त. तर आपण सच्चित स्वरूप, आनंद स्वरूप असून सुद्धा आपण हे ब्रह्मच आहोत. पण आपण अज्ञानी जीव ते खरं मानण्यास तयार नाही. कारण काय? अजून आपण जागृत अवस्थेतून त्याच्या वरच्या अशा ज्ञानावस्थेत आलेलो नाही. सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म आहे, त्याचेच आपण अंश आहोत. आपल्याला मानत नाही, आपण ते खरे मानायला तयार नाहीये, कारण आपण या जीवनात जागे असून सुद्धा, जागृत अवस्थेत असून सुद्धा खऱ्या अर्थाने निद्रेत आहोत, झोपेत आहोत.
कारण त्याच्याहून वरची जी अवस्था आहे ज्ञान अवस्था, त्याच्यात आपण पोचलेलो नाही. आता इथे शंकराचार्य आत्मबोधात काय सांगतात पहा. संसार हा स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादी संकुलः स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असत भवेत. आत्मबोध. आता काय म्हटलंय, संसार स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादी संकुलः. एक संकुल आहे, इट्स अन कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्स आहे एक. त्या कॉम्प्लेक्स मध्ये हे संसार जो आहे तो एक कॉम्प्लेक्स आहे. तर स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादी स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे असती असत भवेत. प्रीती द्वेष सुख दुःख युक्त हा संसार आहे ना, हा जग आहे, हे केवळ स्वप्नाप्रमाणे हे खोटं आहे. स्वप्नात ते स्वप्न खरं वाटतं, स्वप्नातही ते स्वप्न खरं वाटतं, परंतु जागे झाल्यावर ते खोटं होतं हे आपल्याला समजतं. त्याचप्रमाणे ज्ञानावस्था म्हणजे प्रबोध. स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असत भवेत. तेव्हा ज्ञानबोध, ज्ञानावस्था म्हणजे प्रबोध प्राप्त झाल्यावर हा संसार, आपली सध्याची जी जागृत अवस्था आहे ना, आपण ही अवस्था हा पण स्वप्नाप्रमाणे खोटा होता अशी आपली खात्री होते. हे जग केवळ एक दीर्घ असं स्वप्न आहे ज्यात आपण जन्म घेतलेला आहे. श्री शंकराचार्य अनेक ग्रंथांचे सार केवळ अर्ध्या श्लोकात आपल्याला सांगतात. अनेक ग्रंथ आपल्याला हेच सांगतायत, पण आपल्याला समजत नाहीये. तर शंकराचार्य अनेक ग्रंथांचे सार एका श्लोकात कसं सांगतात पाहू. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. म्हणजे काय, तर कोट्यावधी ग्रंथांचे सार मी छाती ठोकपणे अर्ध्या श्लोकात सांगतोय. ते पहा, ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. अनेक कोटी ब्रह्म जे आहेत, सॉरी जे ग्रंथ जे आहेत, त्यातला एक छोट्याशा श्लोकाने कोट्यावधी ग्रंथांचं सार मी छाती ठोकपणे अर्ध्या श्लोकात सांगतो आहे की ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मीव्य नापरा. म्हणजे काय, जग मिथ्या आहे आणि हा जीव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जीव हा, जीवात्मा हा साक्षात ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. ब्रह्म हेच सत्य आहे, जगत हे मिथ्या आहे. जे हे जग आता आहे ते मिथ्या आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. म्हणजे काय, हा जीवच साक्षात ब्रह्म आहे. शंकराचार्य हे असं आपल्याला सांगतात. पूर्वी सांगितलेल्या दृष्टांतातल्या त्या माणसाच्या बाकी राहिलेली 7 वर्षांची शिक्षा. आता जो आपण स्वप्नवत ब्रह्म दृष्टांत ऐकलात तोच, तर त्या दृष्टांतातल्या त्या माणसाची बाकी राहिलेली 7 वर्षांची जी शिक्षा आहे, त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होतात जशी समाप्त झाली, त्याचप्रमाणे जीवाला आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचं ज्ञान होता क्षणीच अनादी कालापासून अनेक जन्म जन्मांतरीत त्याच्या संचितात जमा असलेली सर्व कर्म भस्म होतात, नष्ट होतात. एक प्रकारे आपल्याला आज एक ज्ञान मिळतंय, एक मार्ग मिळतोय की कर्माचा सिद्धांत आपल्याला काय सांगतो की निद्रावस्थेतून जागृतावस्थेत, जागृतावस्थेतून ज्ञानावस्थेत आल्यानंतर जी कर्म जन्मजन्मांतरीत अनंत कालापासून आपण करून ठेवली ती त्वरित भस्मसात होतात. आता अशा प्रकारे जसा क्रियमाण कर्म म्हणजे आपण जे आता करतो आहोत ते नियंत्रित म्हणजे कंट्रोल करण्यासाठी कर्ममार्ग म्हणजे निष्काम कर्मयोग आपण अगोदर समजून घेतलेला आहे. तो निष्काम कर्मयोग आहे. तर प्रारब्ध आहे ते लीलया भोगण्यासाठी जसा भक्ती मार्ग आहे, त्याचप्रमाणे समस्त संचित कर्म समाप्त करण्यासाठी ज्ञान मार्ग आहे. या तीनही मार्गांचा अवलंब करून जीव स्वतःची या जन्माची जीवन यात्रा पूर्ण करून, तर या तीनही मार्गांचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि तो केल्यानंतर जीव स्वतःची या जन्माची जीवन यात्रा पूर्ण करून मोक्ष प्राप्त करू शकतो. मोक्ष कशातून, जन्म मरणाच्या या चक्रातून मोक्ष. आणि जन्म मरणाच्या चक्रातून आपली कायमची सुटका करून तो मुक्त होऊ शकतो. तर
मला कोणीतरी असा प्रश्न विचारला की कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग, तर यात पहिलं काय, दुसरं काय आणि तिसरं काय? तर कर्मयोग म्हणजे काय, तर क्रियमाण कर्म जे आता आपण करतो, जे आपल्या हातात आहेत, तर ती कशी करायची ते समजून घेण्याचं, सजगतेने करा किंवा आपल्या सारासार बुद्धीचा, विवेक बुद्धी किंवा सतसत विवेक बुद्धीचा वापर करून ती क्रियमाण कर्म आता आपण करतो वर्तमान काळात, ती करण्याचा योग म्हणजे कर्मयोग. मग भक्तियोग म्हणजे प्रारब्ध ही त्याच्याबरोबर भोगावीच लागतायत, जे संचित कर्म परिपक्व होऊन भोगायला आलेले आहेत आणि त्याचा प्रारंभ झालेला आहे, वेळ आली की ती बरोबर आपल्या समोर येऊन उभी टाकतात, हे प्रारब्ध आहे. आता ते आपल्याला भोगायचंच आहे, ते आपण संपवू शकत नाही, ते भोगणं क्रमपात्रच आहे. मग ते भोगत असताना सहन करण्याची जी शक्ती आहे किंवा ती कसं भोगायचं ह्याची सुद्धा युक्ती एकच आहे, ती म्हणजे भक्ती मार्ग. भक्ती करत राहायचा. एक उत्तम भक्त या सगळ्या गोष्टी लीलया भोगून सारू शकतो. कित्येक संतांची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. अनेक त्रास संतांना दिले गेले, पण ती भक्ती मार्गात असल्यामुळे सगळे त्रास त्यांनी भोगून सारले आणि आपल्या समोर एक उदाहरणादाखल स्वतःच संत चरित्र समोर ठेवलं. या संत चरित्रातून आपण काय शिकतो, तर हेच की प्रारब्ध भोग कसे भोगून सारायचे, तर भक्ती योगाने. मग मला असा प्रश्न विचारण्यात आला की ज्ञान झाल्याशिवाय भक्ती कशी करणार, मग ज्ञान योग अगोदर आहे. तर तसं नाही. तर आपल्याला आज क्रियमाण कर्म करत असताना जसा कर्मयोग आहे, त्याचबरोबर प्रारब्ध आपल्याला भोगायचंच आहे, मग तो भोगण्यासाठी भक्तियोगाचा मार्ग. पण संचित कर्म जी परिपक्व झालेली नाहीत, ती प्रारब्ध बनून समोर येण्यापूर्वीच जर त्यांना संपवायचं असेल तर काय करायचं, तर आपण भक्ती करत असताना सद्गुरूंचा हात हातात धरून आपण त्यांचा हात पकडून आपण पुढे जात असताना आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त होतं म्हणजे काय, ती ज्ञान प्राप्तीची अवस्था अगोदर येत नाही, भक्तीच्या अगोदर कुठचाच नाही. मी नेहमी सांगतो की आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सत्पुरुषाला पाहिलं तर आपण त्याच्याकडे पहिला आकर्षित होतो, मग प्रेम भावना निर्माण होते, प्रेम भावना हळूहळू बदलते आणि ती श्रद्धा होते, श्रद्धा बदलून ती पुढे भक्तीत परिवर्तित होते आणि भक्तीतून जेव्हा ती निष्ठेत जाते, निष्ठा हेच खरं आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि निष्ठा नंतर हळूहळू आपल्याला ज्ञानावस्थेत नेऊन ठेवते. तर अगोदर ती भक्ती आहे, भक्ती मग पुढे तुम्हाला श्रद्धा, श्रद्धेनंतर तुम्हाला निष्ठा, निष्ठेनंतर तुम्हाला ज्ञानावस्था प्राप्त होणार आहे. त्या सद्गुरु रूपी, त्या गुरु रूपी, त्या गुरुतत्वावर आपण पहिलं काय केलं पाहिजे, भक्ती रूपाने त्याच्याकडे, प्रेम रूपाने, सद्भावनेने आपण आकर्षित झालं पाहिजे. समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यांच्याबरोबर साधनेत लीन झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होणार आहे. मला आधी ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी भक्ती करणार नाही. मी भक्ती का करू, तर भक्ती ही खऱ्या अर्थाने आंधळी आहे असं म्हटलं तरी चालेल. भक्ती भक्ती बस, विचार करायचाच नाही की मी असा गुरु आधी मला भेटेल आणि मी त्याला परखून घेईन आणि मगच मी भक्ती सुरू करेन, तर असं होत नाही. तुम्हाला त्याला अंधश्रद्धा म्हटली तरी चालेल, पण खऱ्या, माझं एक वाक्य नेहमी मी सांगतो तेच, खऱ्या श्रद्धेचा मार्ग हा अंधश्रद्धेतूनच जातो. कधीही आपण अंधपणाने कोणावर तरी विश्वास टाकणं गरजेचंच असतं. एकदा दोनदा विश्वासघात होईल हो, पण प्रारब्ध रूपानेच आपल्याला गुरूंची भेट होत असल्याने एक दिवस नक्की येईल आणि आपल्याला खऱ्या श्रद्धेचा मार्ग सापडेल. म्हणजे खऱ्या श्रद्धेचा मार्ग हा अंधश्रद्धेतूनच जातो की नाही, हे फार महत्वाचं आहे. अनेक आपल्याला ठेचा लागतील, हा रस्ता तितका सोपा नाही, हा मार्ग तितका सोपा नाही, हा प्रवास वेगळा आहे. प्रचंड चिकाटी लागेल, संयम लागेल,
आणि हे सगळं करून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोच. मग याबरोबर प्रारब्ध आलं आणि क्रियमाण कर्म सुद्धा आलं. मग क्रियमाण कर्म करताना आपल्याला निष्काम कर्मयोग आपण एका गुरुवारी एका भागात आपण समजून घेतलाय. तो आपल्याला पुन्हा जाऊन त्याच्यावर अभ्यास करावा लागेल की निष्काम कर्म म्हणजे काय. तर आता मी सांगितलं ते लक्षात आलं. पहिला कर्म आपण करतोय कर्मयोग म्हणजे क्रियमाण कर्म. दुसरा आला भक्तियोग. प्रारब्ध भोगताना भक्तियोगाची फार मदत होते. आणि हे करत असताना जेव्हा आपल्याला ज्ञान अवस्था प्राप्त होते, तो ज्ञान योग आपल्याला प्राप्त होतो, तेव्हा आपली संचित कर्म परिपक्व होण्यापूर्वी जाळून भस्मसात होतात. तर आता आपल्याला ज्ञान प्राप्ती का होत नाही, ज्ञान प्राप्ती का होत नाही हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. संसारात माणसाला जोवर आसक्ती आहे ना, आसक्ती, एकदा एक गोष्ट मिळाली की ती पुन्हा मिळालीच पाहिजे, ती पुन्हा मिळालीच पाहिजे. आसक्ती, आस आहे, आस असते एखादी गोष्ट मिळावी, आस आहे, मिळाल्यानंतर पुन्हा सक्तीने आसक्ती समोर येते, आस समोर येते, पुन्हा तीच मला मिळालीच पाहिजे. तर आसक्ती म्हणजे काय, तर आस जी आहे ती सक्तीने येते, ती आसक्ती. एकदा मला एक दृष्टांत झाला, मग उद्या मी पुन्हा बसणार ध्यानाला आणि मला तोच दृष्टांत होतं की नाही मी पाहणार, मला तोच दृष्टांत झाला तर मी विश्वास ठेवणार. आसक्ती, आस असणं गरजेचंच आहे, पण एकदा तुम्हाला त्याच्यापासून काही प्राप्ती झाली तर पुन्हा सक्तीने त्याच त्याच गोष्टीत अडकून राहणं आवश्यक नाही, अडकून राहणं योग्य नाही. तर संसारात माणसाला जोपर्यंत ही आसक्ती आहे, म्हणजे हे माझं, हे माझं, ते माझं, मला हे मिळालं पाहिजे, इत्यादी इत्यादी इत्यादी, तोवर ज्ञान प्रकट होणारच नाही. म्हणजे इथे म्हटलं ना की आपल्याला ज्ञान प्राप्ती का होत नाही, कारण आपल्याला आसक्ती आहे. आपल्याला कुठपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही जोपर्यंत हे माझं, ते माझं, हे मला मिळालं पाहिजे, ते माझं गेलं नाही पाहिजे, माझ्याचकडे राहिलं पाहिजे, हे सगळं आहे ना, हे जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळणार नाही, ते प्रकट होणार. ज्ञान मिळणार बाहेरून मिळत नाही, तर ते ज्ञान आपल्या आतमध्ये आहे, फक्त ते प्रकट रूपात आपल्याला मिळत नाही. त्या अप्रकट रूपात आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. ज्ञान मार्गात देह म्हणजे शरीर, धन, वैभव, माता पिता, स्त्री पुत्र इत्यादी सगळे सोयरे, आप्त मित्र, परिवार या सर्वांबद्दल माणसाने आसक्ती सोडलीच पाहिजे. त्यांच्यात राहूनही, त्यांच्यात राहायचंय, त्यांना सोडायचं नाही. या सगळ्यांची जी लिस्ट वाचून दाखवली, यांना सोडायचं नाही. काय सोडायचं, तर माणसाने आसक्ती सोडायची, त्या सर्वांबद्दल असलेली आसक्ती त्या जीवात्म्याने सोडायची आहे. त्यांच्यात राहूनही एक प्रकारची उदासीन वृत्ती ठेवण्यास माणसाने शिकलं पाहिजे. उदासीन, उदास, उदास आहे मी आज, असं आपण म्हणतो, मी आज उदास आहे, म्हणजे काय, माझं कशात लक्षात राहत. पण उदासीन अवस्था उदास असण्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. उदासीन म्हणजे काय, तर कशातच रस नाही, कशातच मूड लागत नाही असं नाहीये, तर कुठच्याही गोष्टी मला हे मिळालीच पाहिजे, प्रकर्षाने आपण त्याच्यावर विचार करणं सोडून देणं, त्याच्या पाठी लागणं, ही मला मिळालीच पाहिजे याची सतत आस धरून राहणं, ती आस सोडणं. ही व्यक्ती माझी आई, माझ्याशी अशीच वागली पाहिजे, ही गोष्ट मला मिळालीच पाहिजे, अशीच व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे, नाही. हे सगळे लोक आहेत, यांना सोडायचंच नाही, पण त्यांच्याबद्दल आसक्ती सोडायची. त्यांच्यात राहून एक प्रकारची उदासीन अवस्था, त्याला वृत्ती त्याला म्हणतात उदासीन. म्हणजे आता मला काहीच आवडत नाहीये, मला सगळं कंटाळा आलाय, ती उदासीनता नाहीये. म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक नात्यांची, प्रत्येक गोष्टींची महती कळलेली आहे, आवश्यकता सुद्धा कळलेली आहे, त्याचं खरं मूल कळलेलं असूनही त्याच्याबद्दल अशी अवस्था, अनासक्त अवस्था येणं, त्याला उदासीनता म्हटलं. खूप पॉझिटिव्ह आहे. आणि उदास असणं हे एक प्रकारे निगेटिव्ह आहे. अशी व्यक्ती काहीच न करता आळशी बनू शकते. उदासीन असणं फार गरजेचं आहे. ती उदासीन वृत्ती ठेवण्यास माणसाने शिकलं पाहिजे. आपतेष्टांची आसक्ती हा ज्ञान मार्गातील मोठा अडसर आहे.
ज्ञान मिळवताना आपतेष्ट जे आहेत त्यांच्याबद्दलची आसक्ती आहे ती ज्ञान मार्गात काय होते, मोठा अडसर बनते, अडचण म्हणून समोर येते. अज्ञानामुळे गेल्या जन्मातील माता पिता, स्त्री पुत्र कन्या, बंधू बांधव यांचे आपल्याला या जन्मात पूर्ण विस्मरण झालेले असते. आता अज्ञान आहे आपल्याला, त्यामुळे या जन्मात गेल्या जन्मातले जे नाती आहेत ती आपण पूर्णपणे विसरलोय, विस्मरण झालंय. त्याचप्रमाणे या जन्मातील माता पिता, स्त्री पुत्र अधिकांबद्दल जाणीवपूर्वक म्हणजे कसं, तर ज्ञान प्राप्त झाल्याने, ज्ञानाने उदासीन वृत्ती ठेवून त्यांना विसरण्याचा प्रयत्न माणसाने करावा. त्यांच्या मोहात गुंतून जाऊ नये. कमळाचे पान पाण्यात असूनही कोरडे असते, तशा प्रकारचा प्रयत्न करावा. म्हणजे काय, पद्मपत्र मीमांस बसा, म्हणजे पद्म कमळाचं पान जे आहे त्याप्रमाणे आपण असावं. नाही कसं शक्य आहे, आम्ही प्रयत्न करायला बसतो, ध्यानाला बसतो आणि थोडा वेळ आम्ही ती अवस्था प्राप्त झाली असं वाटलं की पुन्हा कोणाबद्दल तरी विचार मनात येतात. हे विचार येणं स्वाभाविक आहे, याच्यात काही गैर नाही. कुणालाच प्रत्यक्ष भौतिक रूपात सोडायचं नाहीये, पण एखाद्याने आपल्याशी असं वागलंच पाहिजे किंवा त्यांनी हे केलंच पाहिजे, हे त्याचं कर्तव्य होतं, त्यांनी केलं नाही वगैरे वगैरे वगैरे, या गोष्टी सोडून द्यायच्यात. नाही केलं ना हरकत नाही, काहीही फरक पडत नाही, त्यांनी नाही केलं. मग ती जी वृत्ती आपण धारण करतो त्याला उदासीन वृत्ती म्हटलंय. तर त्याप्रमाणे आपल्याला राहायचंय या प्रपंचात राहून. परमेश्वराचे आपल्यावर महान उपकार आहेत की गेल्या जन्मातील नातलगांची, मित्र परिवाराची आपल्याला अजिबात स्मृती नाही. हे फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. तसे झाले असते तर आपले जीवन फारच दुःखी झाले असते ना. कारण या जन्मात जी नाती आपल्याला समोर दिसत आहेत त्यांच्याबद्दल आपण फार उदास आहोत, आपण दुःखाने भरलेलो आहोत. कारण याने मला हे नाही दिलं, त्यांनी माझ्याशी असं वागला, हे माझी आस होती तुम्हाला सोडून गेला आहे, ते सगळ्यात आपण अडकून आहोत. काही लोक मृत व्यक्तींची सारखी आठवण काढत राहतात आणि मग जे आहेत ते तर आहेत त्यांच्याबद्दल तर फारच आसक्त असतात, आणि जे सोडून गेलेत त्यांच्या आठवणींचा उजाळा देऊन 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 रड काढत राहतात. जे इहलोक सोडून गेलेले आहेत त्यांना मुक्ती कशी मिळणार जर आपण त्यांना आसक्तीने पकडून ठेवलं. मी अनेकांना समजावण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही समोर असलेल्या आपल्या नात्यां जे जिवंत आहेत, नातेवाईक किंवा आपतेष्ट मित्र, त्यांच्याबद्दलच ही उदासीनता तुम्हाला आली पाहिजे, ती गरजेची आहे. का तर आपण खऱ्या ज्ञानाकडे पोहोचण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. मग आपण या नात्यांकडे ज्या दृष्टिकोनातून पाहू तो दृष्टिकोन फार सबळ असेल, मग आपल्याकडून क्रियामान कर्म चुकीची घडणार नाहीत. हा राजमार्ग आपल्याला दिला जातोय. आपण आसक्तीने काय झालोय की आपल्यावर मायेचं आवरण आलंय आणि त्यामुळे आपण यात अडकून पडलोय आणि खऱ्या ज्ञानाकडे पासून आपण वंचित आहोत. हे गमक सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाढवाला पाहून आपण म्हणत असतो, अरे हे तर गेल्या जन्मी माझे काका होते, मामा होते. हाय रे दैवा, यानं या क्षुद्र पशुविनीत का बरे जन्म दिला. गेल्या जन्मीच्या आपल्या पत्नीला कुत्रीचा वा गाढवीचा जन्म असेल, तिला ओळखल्यावर आपण प्रेमापोटी घरी येऊन गेलो तर काय अनर्थ ओढवेल. या जन्मीची पती पत्नी दोघांनाही घरावर काढेल. म्हणजे काय, इथे सांगण्याचा प्रयत्न काय केला, हे मी काय वाचून दाखवलं की आपल्यावर महान उपकार आहेत परमेश्वराचे. काय तर आपल्या गेल्या जन्मातील नातलग जे आहेत त्या किंवा मित्रपरिवार आहेत यांची आपल्याला अजिबात स्मृती नाही. तर काय झालं असतं, तसे झालं असतं तर आपण काय केलं असतं, आपलं जीवन फार दुःखी झालं असतं. कसं तर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाढवाला पण आपण काय म्हटलं असतं की अरे हा तर गेल्या जन्मी माझा काका होता, हा मामा होता. काय रे यांना ही अशी क्षुद्र अवस्था पशुविनीत का जन्म मिळाला असं आपण चर्चा केली असती. गेल्या जन्मीच्या आपल्या पत्नीला कुत्रीचा वा गाढवीचा जन्म आला असेल किंवा आपल्या पतीला गाढवाचा किंवा कुत्र्याचा जन्म आला असेल तर त्यांना ओळखल्यावर आपण त्यांना प्रेमापोटी घरी घेऊन गेलो असतो तर काय अनर्थ ओढवला असता, विचार करा. म्हणून भगवंताचे आपल्यावर फार उपकार आहेत की आपल्याला पूर्वीच्या जन्माची नाती आठवत नाहीत, ती विस्मरणात गेली आहेत.
मग या जन्मीची पती पत्नी दोघांना घराबाहेर काढतील ना, असं जर झालं तर. जसे अज्ञानामुळे आपण पूर्वजन्मीचे ऋणानुबंध विसरून गेलो आहोत, जसं अज्ञान आहे ना, गेल्या जन्मीचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आपण विसरलेलो आहोत, तसंच त्याप्रमाणेच ज्ञानपूर्वक जाणून बुजून या जन्मातील सगळे सोयरे यांचा आपल्याशी पूर्व ऋणानुबंधाने काही काळ संबंध आला आहे. हे खास आपले नातेवाईक आपल्या अवतीभोवती आले, पूर्व सुकृत आहे, पूर्व कर्मानुसार पूर्व ऋणानुबंधाने त्यांचा आपल्याशी काही काळापुरता हा संबंध आलेला आहे, हे आपल्याला समजलं तर आपण ती अनासक्ती आपण ती प्राप्त करू शकतो. हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक ते आपले किंवा आपण त्यांचे कोणी नाही अशी मनोभूमिका ठेवण्यास आपण शिकलं पाहिजे. मनोभूमिका फक्त ठेवायची. आपण त्यांचे कोणी नाहीत, ते आपले कोणी नाहीत. वास्तविक ते आहेत, पण आपण त्यांचे किंवा ते आपले कोणी नाहीत अशी मनोभूमिका, मनापासून फक्त मनाची भूमिका ठेवायची. तसं आपल्याला शिकलं पाहिजे. त्यांचे संबंधित ओढ, आसक्ती, मोह, माया हळूहळू कमी करावी, त्यांच्यात गुंतून जाऊ नये. संसारात उदासीन वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा. समुद्रात योगायोगाने लाकडाचे दोन ओंडके जवळ येतात, काही काळ एकत्र तरंगतात, नंतर त्यांचा वियोग होतो, पुन्हा ते एकत्र येत नाहीत. तसेच आपण आपले नातलग मित्र परिचित आहेत तशी मनोभूमिका ठेवावी, म्हणजे त्यांच्याबद्दल आपली आसक्ती हळूहळू हळूहळू कमी होईल. किती छान उदाहरण दिले बघा. समुद्रात किंवा पाण्याच्या प्रवाहात दोन ओंडके जवळ येतात, काही काळ जवळ असतात आणि नंतर ते विलग होतात, पुन्हा ते कधी एकत्र येतातच नाही, येतातच असे नाही. त्याप्रमाणे आपली ही सगळी नाती या जन्मात आलेली आहेत, ती पुन्हा पुढच्या जन्मात आपल्याला ही नाती आठवणार आहेत का? नाही. तसंच आहे, संसारात जशी जशी आसक्ती कमी होत जाईल तर काय होणार, तशी विरक्ती वाढेल. विरक्ती फार महत्वाची आहे. तर आसक्ती, विरक्ती. आसक्ती मी मगाशी समजावून सांगितली, आस आहे ती सक्तीने रोज रोज मला तेच मिळालं पाहिजे. विरक्ती म्हणजे काय, तर या ही जी अवस्था आपल्याला प्राप्त करायची, उदासीनता, अनासक्त राहणे, त्याला विरक्ती म्हटलंय. तर ती विरक्ती सुद्धा आपल्याला सक्तीनेच यायला हवी. नेहमी आपण तसाच विचार करत राहिलो की हळूहळू आपली ती साधना पूर्ण होणार. आपले सगळे सोयरे आहेत त्यांना सोडायचं नाही, मी कदापि हे सांगणारच नाही, पण त्यांच्याबद्दल असलेली आसक्ती ही अनासक्तीत बदलली पाहिजे. मग विरक्ती येणार, संसारासंबंधी उदासीनता आपली वाढणार. असे झालं की हळूहळू आपल्याला ज्ञान प्रकाश जाणवू लागतो, ज्ञान मार्गात प्रगती होऊ लागते. संसारात आसक्ती किंवा विरक्ती आजमवण्याचे मापयंत्र म्हणजे बॅरोमीटर आपल्यापाशीच आहे. हा बॅरोमीटर म्हणजे काय, मापयंत्र. कसा, तर तुम्ही म्हणणार आसक्ती आपली गेली आणि विरक्ती प्राप्त झाली, हे आम्ही ओळखायचं कसं? तर त्याचा बॅरोमीटर, मापयंत्र आपल्यापाशीच आहे. आपण जेव्हा एकटेच असतो बघा, आपण केव्हा एकटे असतो ना, तेव्हा त्यावेळी जर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या, नातलगांच्या, परिचितांच्या आठवणी येत असतील, आपल्याला एकटे एकटे वाटून तो एकटेपणा असह्य वाटू लागेल, तर समजावे की अजून आपली संसारात फार आसक्ती आहे, आपण संसारात पुरे गुरफटलेले आहोत. एकटेपणा, आपण जेव्हा एकटे असतो, खूप छान सांगितलं बघा, त्यावेळी जर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या, नातलगांच्या, परिचितांच्या आठवणी येत असतील, आपल्याला एकटे एकटे वाटून एकटेपणा असह्य वाटू लागेल, तर समजावे की अजून आपली संसारात फार आसक्ती आहे, आपण संसारात पुरे गुरफटलेले आहोत. पण काही लोक अशी मला भेटतात की जन हेच आवडत असतो, नाही आमचं अजून हे पूर्ण झालेलं नाही, आमचं वय काय आहे, या गोष्टीला वय नाही. कधीही विरक्ती यावी याला वय नाही. जब से जागे तब से सवेरा, कल करे सो आज कर, आज करे सो अब, अशी अवस्था आपली झाली पाहिजे.
आसक्ती सुटावी आणि विरक्ती यावी असं मला वाटतच नाही, कारण मला ती आसक्ती हवी. इतके गुरफटलेले असतात लोक. गुरु सगळे प्रयत्न करतात, त्या आसक्तीत पूर्ण बुडवून सुद्धा काढतात, पूर्ण बुडवून ठेवतात आणि योग्य वेळेला काढतात की ते पूर्ण तुम्ही भोगा. पण आपण स्वतःहून गुरु नसताना, गुरूंची भेट झाली नसताना आपण जे भोगत असतो त्याच्यातून आपल्याला बाहेर काढणारी कोणीही शक्ती नसते. गुरु केल्यानंतर आपल्याला गुरु या सगळ्या अवस्था प्राप्त करून देतात. स्वतः सुद्धा सर्वस्वाने जो गुरु आपल्याला या सगळ्या गोष्टी उपभोगायला मदत करतो, त्याच्या मागे त्याचा उद्देश हाच असतो की या जीवाला जे काही चुकीचं आहे ते सुद्धा खोलीपर्यंत समजू देत, आतपर्यंत तळापर्यंत समजू देत आणि नंतर तेच लिलया त्याला उचलून बाहेर काढतात आणि मग अनासक्तीच्या विरक्तीच्या मार्गावर चा प्रवासी त्याला करतात. हेच खऱ्या गुरुचं लक्षण आहे. गुरु स्वतः झिजतो, स्वतः सगळे त्रास सहन करतो आणि आपल्या भक्ताला अशा त्रासातून तो मुक्त करण्यासाठी सगळं करत असतो. खरा गुरु ओळखावा कसा, तर हे लक्षण आहे. तर ही जी आपण गुरफटलेली आसक्ती जी, ती आता जसं उदाहरण घेतलं तसंच आपण एकांतात असताना आपले मन जर शांत असेल, संसारिक गोष्टी मनात न येता मनाला एक प्रकारची प्रसन्नता, आनंद वाटेल, तर समजावे आपण ज्ञान मार्गात, अध्यात्मात थोडीफार प्रगती केली आहे. एकांतात रमायची सवय झाली, त्यातही प्रसन्नता वाटायला लागली की समजायचं की आपण ज्ञान मार्गात, अध्यात्मात थोडीफार प्रगती केली आहे. आपण एखाद्या तीर्थक्षेत्री अगर थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस राहायला गेलो, तिथे आपले मन रमून गेलेले आहे व घरादाराची काही आठवण चिंता आपल्याला होत नसेल, तर समजावे आपली संसारी आसक्ती कमी झालेली आहे. अशा प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचे मापयंत्र म्हणजे बॅरोमीटर आपल्या पाशीच असते. पण काही लोकांना खूप फिरायला आवडतं, सतत ते तिथेच रमतात. याचा अर्थ असा नाहीये की त्यांची आसक्ती संपली. त्यांची आसक्ती अनेक ठिकाणं एक्सप्लोर करण्यात आहे. चुकीचं काहीच नाहीये, पण भौतिक गोष्टी एक्सप्लोर करण्यापेक्षा आंतरिक गोष्टी आधी एक्सप्लोर करा. मग कुठेही जाल तरी जे समाधान तुम्हाला हवं ते तुम्हाला कुठच्याही ठिकाणी मिळणारच आहे. मी आज या तीर्थक्षेत्री गेली, मी या त्या तीर्थक्षेत्री गेलो, आज मी इथे फिरायला गेलो, आज तिथे फिरायला गेलो, मला फिरायला आवडतं, मला जग बघायचंय, मला जग बघायचंय. किती जग बघणार आणि किती साठवून ठेवणार? पण आपल्या आत असलेलं जग बघणं फार गरजेचं आहे. ते एकदा फिरल्यानंतर बाहेरचं जग समान आहे याची जाणीव होते. ते एकसारखंच आहे सगळीकडे आणि मिथ्या आहे, खोटं आहे ते. भूलभुलैया, ह्या भूलभुलैया आवडतो. तिथे जाऊन फार छान वाटतं, तिथे एकदा गेलो ना मला परत यावंसच वाटत नाही, असं बरेचसे लोक आपल्याला सांगतात. का वाटत नाही बरं हे? कारण काय? त्यांना काही गोष्टी ज्या या संसारात आपण राहत असताना घडत असतात त्या नकोशा झालेल्या असतात, म्हणून दुसऱ्या गोष्टींचा सहारा असतो किंवा दुसऱ्या गोष्टी खूप आवडतात त्या गोष्टी ते सक्तीने घ्यायला जातात, त्याची आसक्ती असते. पण कुठेही गेल्यानंतर ज्यांना निरवय शांतता, प्रसन्नता वाटते, एकांतात असताना एकटंही फिरायला गेल्यावरही प्रसन्न वाटतं, त्यांनी समजावं की त्यांना विरक्तीचा मार्ग सापडलेला आहे. अध्यात्माच्या प्रवासावर त्यांची सुरुवात झालेली आहे. तर आपण ज्ञानप्राप्तीचा खरा प्रयत्न करतो का? तर हा ज्ञानप्राप्तीचा खरा प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे आपल्याला, पण याचा प्रयत्न आपण करत नाही. बघा, आता एक उदाहरण आहे की कुणीतरी या प्रवचनाची लिंक आपल्याला दिली, तर आपण क्लिक करू, थोडस पाहू आणि सोडून देऊ, किंवा वरवरचं पाहू किंवा फक्त कानात टाकून, हेडफोन टाकून आपण ते ऐकू. पण दृक माध्यम म्हणजे दिसतं पण आहे, ऐकायला पण येत आहे, तर ते पाहिलं पण पाहिजे.
कारण ज्या हावभावात त्या चेहऱ्याचा जो भाव असतो तो आणि त्यातून निघणारे स्वर जे आहेत, या सगळ्या गोष्टींचा समन्वय म्हणजे प्रवचन आहे. ते प्रवचन जे आहे त्याची गरज वाटत नसल्यामुळे, आपल्याला बाहेरच्या मिथ्या गोष्टींची आसक्ती असल्यामुळे आपण या गोष्टींकडे जास्त खेचले जात नाही. तर मग आपल्याला ज्ञानप्राप्ती कशी होणार? आपण ज्ञान कुठे शोधतो? तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण ज्ञान शोधायचा प्रयत्न करत असतो. खऱ्या ज्ञानाचा मार्ग आपल्याला कळतच नाही कुठे आहे. आपण ज्ञान प्राप्तीचा खरा प्रयत्न करत नसतो. आपल्याला शॉर्टकट हवे असतात, लॉंगकट नको असतात, किंवा एखाद्याने आपल्याला खूप चांगलं सांगितलं तर त्याचं मर्म जाणून घेण्याची इच्छा नसते. म्हणून कोणीतरी सांगितलं की आपली जी माणसं आहेत ती माणसं खऱ्या अर्थाने आळशी आहेत, असं कोणीतरी सांगितलं, असं कोणीतरी म्हटलं. आणि ते मला थोडस पटलं की त्यांनी हिंदू धर्माबद्दल म्हटलंय. हिंदू धर्माचे जे द्वेषी आहेत किंवा त्याच्या विरोधी जे लोक आहेत ते इतर धर्मीय नसून आपले हिंदू धर्मातलेच काही आळशी हिंदू आहेत. म्हणजे काय आळशी हिंदू? तर या लोकांना ज्ञान प्राप्ती करून हिंदू धर्माचा अभ्यास करायची, त्यांच्या ज्या पौराणिक गोष्टी आहेत, जे ग्रंथ आहेत, त्यांचा अभ्यास करायची इच्छा नाही. त्याबद्दल ते अनासक्त आहेत, प्रचंड आळस आहे त्यांना. मग ते काय करतात? सरळ साधा उपाय, विरोध करायचा. कुठची गोष्ट आम्हाला पटत नाही, या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत, या गोष्टी तितक्याशा खऱ्या नाहीत, या सगळ्या मिथ्या आहेत. कोण असतात बरं ही जास्तीत जास्त लोक? यातले जास्तीत जास्त पर्सेंटेज हे अशा पद्धतीचे आळशी लोक. मग त्यांचा इंग्रजीमध्ये शब्द आहे लेझी हिंदूज. तेच खऱ्या अर्थाने धर्मद्रोही म्हणता येतील. जाणून घ्यायची इच्छा नाही, वेळ नाही, या गोष्टीत रस नाही. ज्या गोष्टीत आसक्ती असायला पाहिजे तिथे अनासक्त झालेले आहेत. आम्हाला माहिती, आमचं कर्मच फार महत्वाचं आहे. कर्मयोग महत्वाचंच आहे, पण धर्मयोग सुद्धा महत्वाचा आहे, म्हणजे भक्तियोग. आणि नंतर ज्ञानयोग प्राप्त होईल. अनेक विद्वान जे आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक सायंटिस्ट आहेत, यांनी सुद्धा शेवटी सखोल अभ्यास केला या शास्त्राचा, तेव्हा त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. आणि मग त्यांना कळलं की खरं ज्ञान काय आहे. अध्यात्मातच या सगळ्या गोष्टींचं सार भरलेलं आहे. आपण जे शिक्षण घेतो हे पुस्तकी ज्ञान आहे, ते घेणं गरजेचंच आहे, पण त्यावरही पराकोटीचं जे ज्ञान आहे, विज्ञान आहे, ते आहे अध्यात्म. आपल्याला वेळ नाहीये, मग आपण प्रयत्नच करत नाही आहोत. आपल्याला प्रयत्न करायला सोडून द्यायचं आणि विरोध करून मोकळं व्हायचं. आळशी आहोत आपण. आपण खरा प्रयत्न करत नाही त्या ज्ञान प्राप्तीचा. आपण ज्ञान प्राप्तीचा प्रामाणिक प्रयत्न खरोखरच कधी करतच नाही. आपल्यापैकी अनेकांची अशी समजूत असते की मधून मधून भागवत सप्ताहाला बसणे अथवा एखाद्या संन्यासी आश्रमात जाऊन राहणे म्हणजे ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणे होय. पण हाही देखील एक देखावाच असतो. कारण अशा ठिकाणी मन केवळ घरदार, स्त्री, पुत्र यांचाच विचार करीत असते. मन हे ज्ञान प्राप्तीचे साधन म्हणजे जणू पात्र, भांड आहे. आपण बाजारात गहू तांदूळ आणण्यास जातो तेव्हा पिशवी घेऊन जातो. दूध, दही यासारखे पदार्थ आणण्यासाठी पात्र म्हणजे भांडे घेऊन जातो. त्याशिवाय वस्तू आणणे अशक्य. पण ज्ञानार्जनासाठी आपण जातो तेव्हा मात्र भांड म्हणजे मन घरीच ठेवून जातो. मग आपल्याला ज्ञान कसं मिळणार? या ज्ञानावर आपण ज्ञानप्राप्तीचा खरा प्रयत्न करतो की नाही, याचा विचार आपण पुढच्या गुरुवारी करूया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एक विनंती करेन की कृपया काही कळलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आवडलं असेल तरी हरकत नाही, लिहायची गरज नाही. लिहायला आळस होत असेल तरी हरकत नाही. पण कळलं नसेल
किंवा आणि काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर आळस करू नका, लेझी हिंदूज बनू नका. कृपया कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि जास्तीत जास्त असे आळशी म्हणणार नाही पण अज्ञानी जीव शोधा. अज्ञानी जीव आम्ही कसे शोधायचे? अज्ञानी ज्ञानी पारखत बसू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या प्रवचनाची लिंक शेअर करा, जेणेकरून आपल्याकडून एक पुन्हा सत्कर्म होईल, एक दान कर्म होईल आणि अशा रीतीने अनेकांच्या अंतरात्म्यात ज्ञानाग्नी प्रज्वलित होईल आणि खऱ्या अर्थाने कर्माचा सिद्धांत समजून त्यांची संचित कर्म परिपक्व होण्यापूर्वी जळून भस्मसात होतील आणि त्या योगे तुमचं सुद्धा कर्मयोग म्हणजे क्रियमाण चांगलं होऊन तुम्हाला निष्काम कर्म काय त्याची जाणीव होईल, त्याची सवय लागेल. या सुंदर विषयाबद्दल बरोबर, या सुंदर वाक्याबरोबर आजचा गुरुवार आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.